कितीचे पोरं 200 का 400 पोरं आहेत ते, त्यांचं कोण बी प्रमाणपत्र आहेत, ECBCतून फॉर्म भरलेले आहेत, EWS मधून भरलेले आहेत. त्यांना डायरेक्ट सांगितलंय हे पोरग साक्षीदार आहे, त्याचं नाव सुद्धा घेतलंय मी. त्यांना सांगितलंय ओपन मधून भर, रिजेक्ट करतो नाही तर तू. कशाला प्रमाणपत्र दिले तो देवेंद्र फडणवीस सरकारनं आम्हाला? प्रमाणपत्र नसणारा लाद घेता भंगार IAS दर्जाचे अधिकारी झालेत. आणि इथं आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोरं रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला. आणि लाड्यान गोड्या कोण आहे तू? थुतार तरी बघत का आम्ही कसलं ते? तो ह्या तोंडावर मुत्त म्हणलं तरी एका मराठीचं मुतायचं नाही. तो थोबाडच बघत नाहीत आम्ही. ज्याच्याकडे थोबाड बघत नाहीत ते कशाला थुकासाठी तू रे? बरंच तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडणवीस लग्न कर. इथं माझ्या मराठ्याला त्रास देऊ नको उगाच उगा. हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मग बोल. विनाकारण आम्ही त्याला 50 बारे सांगितलं तेव्हा राजेंद्र राऊत एक आमदार होता. आमचे ते शत्रू नाहीत, आमचे कामं करा. मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही, कशाला अटी घातल्या त्याच्यात? सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला अटी घातल्या, सगळ्या ओबीसीच्या होत्या, SC STच्या सगळ्यांच्या होत्या, त्या दुसऱ्या NT व्हिजेंटीच्या होत्या. काय अटी घालायची गरज होती? मोफत शिक्षण केलं ना, व्हॅलिडिटीची अट घालायची काय गरज आहे? मोफत शिक्षण केलं ना पुरीला, मग अटच ठेवू नका ना. विना अट करा ना मोफत शिक्षण. अट कशाला? अटी शर्ती कशाला पाहिजे तुम्हाला? लाड्या गाचपाण्या कुठून आला तू? तू मराठ्या संघ खेटू नको. हा तुला शानपणानं सांगतो, खेटू नको. पैशाचे मस्ती असन, पैसे फेशे पुरत नसतात मराठ्या पुढं. शहाणा होय. देवेंद्र फडणवीस हे चाल सुरू केलं का आता? होय देवेंद्र फडणवीस बघतेत का? दिसतेत का कोणाला? बघत आहेत कधी? प्रेस जर बघत असले ना, देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे मराठीचे लोक अंगावर घालू नका आमदार. तुम्हाला जाहीर सांगतो, तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका. मराठ्याच्यात तुम्ही मराठ्यात मारामारी लावू नका. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला गोडीच सांगतोय मी. तुम्ही मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारामारी लावू नका. हे मराठ्याचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका. तुम्हाला जाहीर सांगतोय मी, देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला चौथी वेळ आताच्या आता चौथ्यांदा सांगतोय. आता मराठ्याचे आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारामाऱ्या लावू नका. मराठे आता मारामाऱ्या करणार नाहीत, तुमच्याकडे निघतेन बरं का. तुम्हाला मी खरं सांगतोय, तुम्ही मराठ्याच्या जीवावर मोठे झालात, मराठ्याच्या आमदाराच्या जीवावर मोठे झालात. तुम्ही मराठ्यात मारामाऱ्या लावू नका. फडणवीस साहेब तुम्ही मजा बघू नका आमच्या मारामाऱ्या लागलेल्या. मराठी जर खवळले ना गई करणार नाहीत. चलो धन्यवाद.